कंटिन्यू सर, विजय सर. आणि पेपर दोन्ही कव्हर होतील का? हा, दुर्गा देशपांडे मॅडम, दोन्ही पेपर कव्हर होतील, काही काळजी करू नका. आपण सर्वांना नमस्कार. पण परत एकदा टीईटी सीटीईटी च्या माध्यमातून ज्या काही एक्झाम होतात त्यासाठी प्रिपरेशनच्या माध्यमातून स्टडी ग्रुपवर, ज्याला आपण म्हणतो, या ठिकाणी आपण सर्वजण एक चांगल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सीटीईटी आणि टीईटी या दोन्ही परीक्षा कशा आपल्याला पास होता येतील व या दोन्ही परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला कसं शिक्षक पात्रता, ज्याला आपण म्हणतो पात्रता, आपल्याला शिक्षकाची कशी करता येईल, त्यासाठी आपण 100% ज्याला आपण म्हणतो डेडिकेशनच्या माध्यमातून तयारी करणार आहोत. सर फीस ते सर बोलतील तुम्हाला, तेजोदीप सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जरी तुम्हाला फीस जास्त वाटत असली तरी याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत, ऍडमिशन लिमिटेड जास्त. टी म्हणजे मागच्या जसं ऍडमिशन टीईटी मध्ये भरपूर ऍडमिशन होते, सीटीईटी ला सुद्धा भरपूर ऍडमिशन होणार आहेत मित्रांनो. सीटीईटी फार जवळ आलेली, फेब्रुवारी मध्ये सीटीईटी आहे की नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे ऑनलाईन सेशन घेतले होते किंवा जे काही स्टडी मटेरियल असेल किंवा जे ज्याला काय म्हणतो क्वेश्चनरी म्हणजे प्रश्नावली ज्याला आपण म्हणतो, किंवा जे तुमचं सराव टेस्ट ज्या होत्या त्या सगळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः मी कालच्या सेशन मध्ये सुद्धा सांगितलं की जेवढे विद्यार्थी मिशन टीईटी मध्ये होते त्या सर्वांचे, आवाज येतोय माझा व्यवस्थित? आवाज येत नाही सर? हा, जेवढे विद्यार्थी जॉईन होत होते लेक्चर मध्ये किंवा ज्यांनी टेस्ट जॉईन केली होती त्याच्यामध्ये भरपूर मुलांना याचा खूप फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. कारण आपण निरंतर जेव्हापासून सेशन चालू होते किंवा जे काही आपले ग्रुप क्रिएट झाले होते किंवा जेव्हापासून आपण मटेरियल टाकायला चालू, या सगळ्या गोष्टीमध्ये एवढे इन्व्हॉल्व्ह झाले होते विद्यार्थी, आणि अक्षरशः 2 दिवस एवढे रिप्लाय येऊ लागले की सर तुमच्या टीपशीमुळे किंवा तुमच्या सगळ्यांच्या ग्रुपमुळे फार म्हणजे याला आपण म्हणतो की फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मी क्वेश्चन पाहतोय तुमचे किंवा तुमच्या कमेंट पाहतोय, मी सगळ्यांचे उत्तर देतो. तुम्ही कमेंट करा तुम्हाला जे काय वाटतं. आता बऱ्याच जणांनी सीटीईटी आणि टीईटी मध्ये काय डिफरंट आहे ते विचारले. राम सर परत माझ्यानंतर माझ्या सेशनच्या नंतर बोलणारच आहे. मुदत संपली आहे का? मुदत चालू झाली नाही अजून. ठीक आहे सर, सीटीईटीचे फॉर्म भरायला अजून चालू झाला नाही. तर मी सांगू लागलो की तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2, आता आपण मराठी भाषेवरती जास्त ज्याला आपण म्हणतो चर्चा करणार आहोत है ना. मागच्या मिशन टीईटी मध्ये मी सामाजिक शास्त्राचे आणि मराठी व्याकरणाचे, विशेषतः मराठी व्याकरण आपण पूर्ण सिलेबस कंप्लीट केला होता. जवळपास सगळा सिलेबस आपण लाईव्ह सेशन माध्यमातून कव्हर केला होता. आणि अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आणि फोन्स आले की सर तुमचा खूप फायदा झाला, म्हणजे सगळ्याच बरं का, म्हणजे गणिताचा असेल किंवा मानसशास्त्र असेल किंवा सरांचे रेकॉर्ड व्हिडिओज असतील किंवा सरांचं रेग्युलर जे काही गायडन्स होतं, या सगळ्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांचे एवढे पॉझिटिव्हली रिप्लाय ज्याला आपण म्हणतो आलेले पाहायला मिळाले. आणि भरपूर म्हणजे कोणाला 30 पैकी 28 मार्क्स पडतायत मराठीमध्ये, कोणाला 27 मार्क्स पडतायत. तर स्पेशली मी माझ्या सेशन बद्दल थोडंसं बोलतोय. बऱ्याच जणांनी कमेंट केले की सर 25+ आले, 26 आले, 27 आले, काही जणांना आउट ऑफ येण्याची शक्यता असं पण सांगितले. आणि सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा आपण जे क्वेश्चन सेट घेतले होते सरावामध्ये त्याच्यातले काही क्वेश्चन ऍज इट इज आलेले, ऍज इट इज मराठीचे सुद्धा ऍज इट इज आलेले, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं टीईटी आणि सीटीईटी मध्ये डिफरंट काय असतो. आता आपण थोडस इकडे येऊया, सीटीईटी कडे येऊया आणि टीईटी कडे येऊया. मित्रांनो, सर सुद्धा बोलतील तुम्हाला या विषयावरती, परंतु मी माझ्यापर्यंत थोडस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की टीईटी आणि सीटीईटी या दोनही टीईटीचे नाही, सीटीईटी सेंट्रलची आणि सिलेबस सुद्धा सेम आहे, त्याच्यात काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला पास होण्यासाठी खूप म्हणजे ज्याला आपण म्हणतो की करायचं काय, तर आपल्याला थोडस स्मार्ट वर्क करायचं, ठीक नाही. आणि आपण तर सगळ्या गोष्टी ग्रुपवरती आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच आहोत. अख्ख्या महाराष्ट्रभर मिशन टीईटीचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणतो चर्चा आणि मिशन टीईटीच्या माध्यमातून झालेले सेशन्स, ठीक नाही, झालेले जे काही प्रश्नसंच होते किंवा जे काही तुमचं टेस्ट सिरीज होती, या सगळ्याचा फायदा भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. आणि अजूनही तुम्हाला सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेपर चांगले सोडविलेले आहेत, त्यांचा रिझल्ट ज्याला आपण म्हणतो की
जवळपास आलेलं आहे. कारण आता बघा ना, बऱ्याच जणांनी सांगितले की मला 95 प्लस येईल सर, मला 100 प्लस येईल सर, नाही म्हणजे डेफिनेटली प्रत्येकाला माहिती असते की आपला पेपर कसा गेलाय आणि पेपरमध्ये आपण काय सोडवलंय, ठीक नाही, कोणता विषय जास्त आपल्याला गेलाय, स्कोरिंग सब्जेक्ट मध्ये भरपूर मार्क पडतायत विद्यार्थ्यांना, ठीक नाही. आणि म्हणून जे कोणी नवीन आज जॉईन झाले असतील त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्हाला सुद्धा निश्चित आम्ही खात्री देतोय, एक नाही, राम सर असतील किंवा माझे सेशन असतील, सरांचे सेशन असतील, एक नाही, मानसशास्त्राचे मॅडमचे सेशन्स असतील किंवा जे काही जेवढं काही तुम्हाला गायडन्स दिलं जात आहे. बघा, रुपाली मॅडमने सांगितले सर मी 96 प्लस, ओके, अभिनंदन मॅडम, तुमचा पेपर निघालाय. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त कसा स्कोर तुमचा वाढणार आहे आणि वाढण्यासाठी काय ज्याला आपण महत्वाचं आहे तेच तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि अवांतर फापट पसार नाही, अवांतर कुठल्या गोष्टीमध्ये चर्चा नसते, एक नाही, ज्याला आपण म्हणतो की ओनली अँड ओनली सिलेबस फोकस ज्याला आपण म्हणतो, आणि रिझल्ट ओरिएंटेड मटेरियल असते, रिझल्ट ओरिएंटेड लेक्चर्स असतात, रिझल्ट ओरिएंटेड ऑल ज्याला आपण म्हणतो, जेवढं काही कार्य आहे ते तुमचं रिझल्ट ओरिएंटेड असते. आणि मग निश्चित तुम्हाला यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे सरांनी मराठीची जबाबदारी दिली, सीटीईटी मध्ये तुम्हाला परत 30 मार्काला मराठी ज्याला आपण म्हणतो भाषा विषयामध्ये, सर सीटीईटीचे पेपर्स किती, कोणते व किती मार्क्स, आज 150 मार्काचा पेपर असतो, प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी 30 मार्क्स असणार. तुम्हाला जसा टीईटीचा क्रायटेरिया तो सीटीईटीचा क्रायटेरिया, ठीक आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. या सगळ्या टेक्निकल बाबी आता सर बोलतील, तुम्हाला सर जॉईन आहेत ते पण पाहतायत तुमच्या कमेंट. मी थोडस आता सिलेबसवरती माझ्या विषयाच्या बोलतो. मराठी व्याकरणामध्ये जर आपण बघितलं तर हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे मित्रांनो. स्कोरिंग सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर वाढवण्यासाठी याचा मदत होऊ शकतो. आता बऱ्याचदा एक उदाहरण सांगतो, मी काल पण बोललो होतो आणि काल एवढं व्यवस्थित आपण घेतलं होतं, परंतु थोडस टेक्निकल प्रॉब्लेम रेकॉर्ड झाला ना व्हिडिओ, नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी म्हणजे व्हिडिओ टाकल्याबरोबर 200-250 विद्यार्थी एका अर्ध्या तासाच्या व्हिडिओ बघतात आपले. कुठलाही व्हिडिओ पडू द्या, आपला विवेकानंद क्लासेस मधला, विवेकानंद युट्यूब चॅनलवरचा कुठलाही व्हिडिओ पडू द्या, एवढे व्ह्यूअर्स आता वाटतायत मित्रांनो. खरं तर मी एक उदाहरण सांगू तुम्हाला, मराठी लँग्वेज आणि हिंदी लँग्वेज या दोन विषयामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी तुमचे जे काही लँग्वेज होते आणि ज्यांचे हे दोन विषय होते, त्यांना या दोन विषयांनी एवढं तारलेलं आहे की नाही, याचं कारण काय, मराठीचं ग्रामर आणि हिंदीचं ग्रामर याच्यामध्ये डिफरंट नाही, बराचसा अगदी काही प्रमाणामध्ये आहे, परंतु लँग्वेजचा थोडासा चेंजेस आहे. त्याच्यामुळे मराठीतला समास किंवा तिकडला समास किंवा वर्णमाला या ज्या सगळ्या गोष्टी होत्या किंवा वाक्यांचे प्रकार, काळ असेल किंवा प्रयोग असेल, हा दोन्हीकडे त्यांना एवढा फायदा झाला आणि स्कोर त्यांचा वाढला. ठीक आहे. आता आपण जर बघितलं ना, तर मराठी हा विषय स्कोरिंग सब्जेक्ट मी आता सांगितलं, आणि मराठी हा आपला भाषा विषय, मातृभाषा विषय आहे ना. मराठी ही मातृभाषा आहे. भाषेच्या बाबतीमध्ये थोडस जर आपण बघितलं तर आपल्याला सांगता येईल की मराठीची जी भाषा आहे आपली मातृभाषा आहे, आणि आपली आई आपल्या घरामध्ये आपल्याला जी भाषा शिकवते किंवा आपल्याला आई आपली बोलायला ज्या भाषेतून शिकवते ती भाषा मातृभाषा असते. आणि आपण जर भारताचं वैशिष्ट्य बघितलं तर तो कुठल्याही नॉलेजसाठी भाषा महत्वाची. एखादी भाषा दुसरी शिकायची असेल तर भाषा आपल्याला आपली मातृभाषा व्यवस्थित आली पाहिजे, आहे ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, भाषेच्या माध्यमातून ज्ञानार्जन केलं जाते, भाषेच्या माध्यमातून संवाद साधला जातो, भाषेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर आर्थिक व्यवहार केला जातो, आणि जागतिक स्तरावरती सुद्धा व्यवहार ज्याला आपण म्हणतो भाषेच्या आधारे केला जातो. मग एक गोष्ट आपल्याला सांगता येईल की संवादासाठी भाषा महत्वाची, ठीक नाही, व्यापारासाठी भाषा महत्वाची नाही, शिक्षणासाठी ज्याला आपण म्हणतो शिक्षण, म्हणजे कुठल्याही लँग्वेजला शिकण्यासाठी आपली भाषा आली पाहिजे, मातृभाषा आली पाहिजे, मातृभाषेला आपण म्हणतो. मातृभाषेचं शिक्षण ज्याला आपण म्हणतो, या दोन गोष्टीला किती महत्व आले आजकाल. ठीक आहे. संवादाचं माध्यम सगळ्यात महत्वाचं, म्हणजे भाषा दोन घटकांना जोडण्याचं काम करते. ठीक आहे. व्यापार असेल है ना, ज्ञानार्जन असेल, ज्ञानार्जन, या सगळ्या गोष्टी असतील, आहे की नाही. म्हणजे कुठल्याही देशाची ओळख सुद्धा भाषेवरून केली जाते. म्हणजे काय,
आता बघा ना, आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं एवढ्या भाषांचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळेल, एवढ्या भाषांची संख्या आपल्याकडे पाहायला मिळते, आहे की नाही. म्हणजे साधारणतः 1600 पेक्षा जास्त भाषा भारतामध्ये बोलल्या जातात, आहे की नाही. म्हणजे भारतातलं कल्चर आणि संस्कृतीची ओळख जर आपण म्हणतो, आपली एखाद्या संस्कृतीची ओळख सांगायची, संस्कृतीची ओळख सुद्धा सांगत असताना आपल्याला भाषेचाच आधार घ्यावा लागतो. म्हणजे भाषा किती महत्वाची बघा, आहे नाही. सगळ्या देशाला एवढ्या धर्म, जाती, पंथ, वेगवेगळे रिलिजन्स याला आपण म्हणतो, या सगळ्या घटकांना बांधून ठेवण्याचं काम कोणी केलं असेल ते भाषेने केलेलं आहे की नाही. भाषेला पूल म्हटलं जातं, की नाही, जोडणारा ज्याला आपण म्हणतो. भाषा दोन घटकांना जोडणारा पूल, आणि त्याला आपण भाषा म्हणतो. भारतामध्ये एवढ्या भाषा आहेत बघा ना. आता आपण जर बघितलं साऊथ पासून, म्हणजे कन्याकुमारी पासून जर बघितलं तर उत्तरेला काश्मीर पर्यंत, आणि अरुणाचल प्रदेश पासून गुजरात पर्यंत जर आपण बघितलं, किती भाषा आहेत आहे ना. तरी सुद्धा एक संघ एक नाही देश, आहे ना. भाषेच्या माध्यमातून काय केलं जाते, भाषेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता आपण जर बघितलं ना, भाषा शिकणं म्हणजे काय, ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला भाषा येणं म्हणजे काय. आता मराठी आपली मातृभाषा आहे, मराठीमध्ये आपल्या बऱ्याचशा गोष्टी जमतात, परंतु भाषा शिकणं म्हणजे काय, भाषिक कौशल्य आले पाहिजेत, ठीक आहे. भाषिक कौशल्य. आता हे भाषिक कौशल्य जर आपण बघितले, म्हणजे ह्या गोष्टी जर आपण केल्या किंवा ह्या गोष्टी जर आपल्याला जमल्या, तर आपल्याला आपली एखादी भाषा जमली असं आपण म्हणू शकतो. समजा एखाद्या भाषेमधून आपल्याला बोलता आलं पाहिजे, ज्याला आपण बोलणे म्हणतो. त्या भाषेमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे, लिहिणे, ठीक आहे. भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे, भाषेमध्ये लिहिता आलं पाहिजे, ठीक आहे. भाषेमध्ये जे काही सांगितलं ते ऐकता आलं पाहिजे, ऐकणे, ऐकणे, ठीक आहे. त्याच्यानंतर बोलणे, लिहिणे, ऐकणे, वाचणे, ज्याला आपण वाचन म्हणतो, ठीक आहे. बोलता येणे, त्याला आपण बोलणे म्हणूया. लिहिणे, ऐकणे, वाचन, आकलन, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे. म्हणजे जे काही आपण बोलतो, लिहितो, ऐकतो, वाचतो आणि आकलन करतो, समजून अंडरस्टँडिंग आपण म्हणतो आकलन, या 5 गोष्टी एखाद्या भाषेमध्ये जमायला लागल्या, ती भाषा आली म्हणायची. त्याला म्हणायचं भाषिक कौशल्य, ठीक आहे. भाषेची सुरुवात इथपासून व्याकरणाची सुरुवात होत असते, ठीक आहे. कारण भाषेला नदीची उपमा दिलेली आहे, नाही. नदी आपण जर बघितलं, भाषा एक असते पण बोलण्याची पद्धत वेगळी असते. भाषेला नदीची उपमा का दिलेली, कारण नदी सरळ एका दिशेत चलत नाही, नदीचं पात्र बदलत असते. आपण शिकलो सामाजिक शास्त्रामध्ये, नदी प्रणालीच्या माध्यमातून मी शिकवलं होतं तुम्हाला, टीईटी मिशन बऱ्याच जणांना. भाषेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांना जोडण्याचं काम केलं जातं. आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं ना, तर हा मुद्दा तुम्हाला कळाला असेल की भाषिक कौशल्य म्हणजे काय, किंवा ह्या सगळ्या गोष्टी जमल्या, बोलता आलं पाहिजे एखाद्या भाषेमध्ये, जी भाषा शिकायची त्या भाषेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. बोलणे, लिहिणे, ऐकणे, वाचन आणि आकलन, ह्या सगळ्या गोष्टी जमल्या, त्याला आपण भाषा शिकणं म्हणतो, ठीक आहे. आता आपल्याला बरेचदा आपण हिंदीच्या बाबतीमध्ये अंडरस्टँडिंगच्या बाबतीत सगळ्या गोष्टी करू शकतो, इंग्रजीच्या बाबतीत करू शकतो, ठीक आहे. म्हणजे आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्रजी आपल्या राज्यातले ज्याला आपण म्हणतो, या 3 लँग्वेजवरती बऱ्याच जणांना कमांड असू शकते किंवा असते, ठीक आहे. म्हणजे त्या भाषेतल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला जमतात, हिंदी मधले जमतात, इंग्रजी मधले जमतात, आणि मराठीत तर जमतातच, कारण ती आपली मातृभाषा आहे, ठीक आहे. मग थोडस पुढे जाऊया. दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर आपल्या देशाच्या, आपल्या संविधानामध्ये सुद्धा भाषेला महत्व आहे बघा. भाषा आपल्या भारताच्या संविधानामध्ये परिशिष्ट 8 मध्ये काय केले, भाषेचा उल्लेख केला गेलेला आहे. परिशिष्ट 8 मध्ये आपल्या देशाचे जे काही संविधान आहे, आणि या संविधानामध्ये परिशिष्ट 8 मध्ये भाषेचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो, ठीक आहे. आणि विशेषतः आपल्या संविधानामध्ये एकूण भाषांची संख्या जर आपण बघितली, किंवा काही राजभाषा आपण ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये 22 राजभाषांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आपली मराठी आणि कोकणी, ठीक आहे. कोकणी सुद्धा या 22 भाषामध्ये, हा सुद्धा पॉईंट थोडासा लक्षात ठेवा. भारतामध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये भाषेचा गट आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला त्या सामाजिक शास्त्र शिकवत असताना
प्राचीन इतिहासामधल्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या की भारतामध्ये आर्य आले होते, आर्यांच्या नंतर किंवा आर्य आणि द्रविड हे दोन घटक आले होते. आर्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, ज्याला आपण म्हणतो की जे काही अशा प्रकारची संस्कृती आणली की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वेदांचं पठण असेल किंवा देवदेवतांची मूर्तीपूजा असेल किंवा या सगळ्या गोष्टी आर्याने भारतामध्ये आणलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पण द्रविडियन जे होते, द्रविड गट जो होता है ना, यांनी भारतामध्ये येऊन, ज्याला आपण म्हणतो सुसंस्कृत आणि फार हुशार द्रविड गट आहे ना. भारतामध्ये दोन गट पडले भाषांचे, भारतामध्ये भाषांचे दोन गट पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर इकडं आंध्र प्रदेश, तेलंगणा, इकडं तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक, ठीक आहे. आताचे 5 राज्य. तर या 5 राज्यामध्ये आढळणाऱ्या ज्या काही भाषा आहेत त्यांना आपण द्रविडियन भाषा म्हणतो. म्हणजे द्रविडियन भाषांचा गट भारतामध्ये कुठं आढळतो, तर तो साऊथला आढळतो, हे दक्षिण दिशेला आपण म्हणतो. तर साऊथ मध्ये असणाऱ्या ज्या काही 4-5 राज्यांच्या भाषा आहेत, मग त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की तमिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, कानडी आहे, नाही. आता बघा, द्रविडियन गटामध्ये जर आपण बघितलं तर तमिळ असेल, तेलुगू असेल है ना, मल्याळम असेल, मल्याळम आणि कानडी असेल. या भाषा जर आपण बघितल्या तर या द्रविडियन भाषा, आणि या भाषांचा समावेश अभिजात भाषेच्या गटामध्ये फार दिवसापासून आहे, म्हणजे सुरुवातीपासून आहे. याच्यातली तमिळ भाषा तर फार जुनी भाषा आपल्याला आपण म्हणतो. जुन्या भाषांमध्ये उल्लेखली जाणारी भाषा म्हणजे तमिळ भाषा आपल्याला सांगता येते. ठीक आहे. हे जुने एकदम, ज्याला आपण म्हणतो की त्या भाषांमध्ये तमिळचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आता महाराष्ट्रातली मराठी असेल किंवा गुजराती असेल, बंगाली असेल किंवा जी काही आपली हिंदी असेल है ना, काही अशा ज्या काही भाषा आहेत, ज्या भाषांची लिपी जर आपण बघितली तर ते देवनागरी लिपी सांगितली जाते. कोणती लिपी सांगितली जाते? देवनागरी लिपी सांगितली जाते. ठीक आहे. मी थोडस मराठीवरतीच बोलतोय आज, कारण हा डेमो सेशन बऱ्याच जणांना या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा डेमो पाहून त्यांना वाटेल की बाबा, तसं तर आपली टीचिंग जे काही आहे ते व्यवस्थितरित्या आपण करतो, म्हणजे सांगायची गरज नाही. बऱ्याच जणांनी स्पेशल टीईटी मध्ये एवढं म्हणजे मन भारावून जाईल अशा प्रकारच्या कमेंट मी तर काल आणि परवा बघितल्या की जे काही आपण देतो ते प्रामाणिकपणे देतो मित्रांनो. आणि निश्चित राहा, आपल्याला याच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं काय की ज्या शिक्षक भगिनी आणि बंधूंना टीईटीची आणि सीटीईटीची गरज आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याला ते पास होणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. जनरल जे काही डीएड बीएड झालेले विद्यार्थी त्यांना तर शिक्षक होण्यासाठी पात्रता आहेच. ठीक आहे. आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करू नका. तुम्हाला जास्तीत जास्त, ज्याला आपण म्हणतो स्टडी मटेरियल आणि योग्य प्रॉपर गायडन्स ज्याला आपण म्हणतो, ते देण्याचा प्रयत्न आपण करतो. मी मराठी व्याकरण ज्यावेळेस मिशन टीईटी मध्ये शिकवलं त्यावेळेस प्रत्येक कंटेंट हा अगदी डिटेलमध्ये घेतला होता. ज्याला आपण असं म्हणतो की साधारणतः एमपीएससी लेवल, आता मी 8 वर्षापासून एमपीएससीच्या टीचिंगच्या क्षेत्रामध्ये आहे, अनेक विषय शिकवतो. त्यामध्ये मराठी विषय आणि सामाजिक शास्त्रातले बरेचसे, ज्याला आपण इकॉनॉमिक्स, भूगोल म्हणतो, राज्यघटना आहे, या सगळ्या विषयांचं अध्यापन करत असताना कोणत्या घटकाला किती वेटेज द्यायचे आणि कशावरती परीक्षेत प्रश्न येतात, मी मराठीवरती वारंवार सांगत होतो तुम्हाला. ह्या टॉपिकला फोकस केलं तुम्ही तर टीईटी मध्ये तुम्हाला याच्यावरती मार्क्स पडतात. बघा तुम्ही, उभयान्वयी अवयवावरती आलेला आहे, शब्दसंग्रहावरती जे सांगितलं त्याच्यावरती प्रश्न आलेला आपल्याला पाहायला मिळतो, संधीवरती प्रश्न आलेला आहे की नाही. व्यंजन संधीचा प्रश्न जशाला तसा आपण घेतला होता तो ऍज इट इज प्रश्न आला ना, प्रथम व्यंजन संधीचा, शुद्ध अधिक पिपासा आहे की नाही. बऱ्याच जणांनी युट्यूब चॅनलवरती पार त्याला शुद्ध अधिक पिपासा उत्तर दिलेलं आहे. कमाल वाटली मला. म्हणजे अनेक म्हणजे चॅनलवरती उत्तर सांगत असताना ऑथेंटिक उत्तर आलं पाहिजे विद्यार्थ्याला, ज्या उत्तराची गरज आहे, ठीक आहे. जे गरज आहे म्हणजे जे उत्तर प्रॉपर आहे आणि ते कसं निघते ते सांगितलं पाहिजे विद्यार्थ्यापर्यंत, प्रॉपर आणि ओरिजिनल नॉलेज गेलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एखादा कंटेंट शिकवत असताना, तो सांगत असताना त्याच्यातल्या बेसिक पासून, ज्याला आपण काय म्हणतो की अत्यंत चांगलं, ज्याला आपण उच्च दर्जाचं, म्हणजे बेसिक पासून फॉरवर्ड जे काही मटेरियल आहे ते मटेरियल आणि त्या कन्सेप्ट सांगणं गरजेचं असतं. मी तुम्हाला टीईटीच्या मध्ये, मिशन टीईटी मध्ये सांगत होतो की प्रयोगावरती एक प्रश्न येणार आहे का नाही. आता अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये वाक्य जशाल तसं आलं परीक्षेमध्ये, का नाही. वाक्यामध्ये कर्म नव्हतं ना, भाव्य प्रयोग असेल तर कर्त्याला प्रत्यय नव्हता, भाव्य प्रयोग नव्हता, कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नव्हता, राहिलं कर्तरी प्रयोग, आणि संकर प्रयोगाचे ऑप्शन नव्हते.
आहे का नाही. कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नव्हता, कर्ता बदलल्यामुळे क्रियापद बदलू लागलं आणि म्हणून कर्म नाही, कर्मणी प्रयोग नाही, कर्त्याला प्रत्यय नाही, भावे प्रयोग नाही, आहे का नाही. कर्तरी प्रयोग आहे तर कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग. या ट्रिक्स सांगितल्या होत्या. प्रयोग हा टॉपिक 5 मिनिटांमध्ये समजणार आहोत, थोडासा ट्रिक्सने जर गेलं तर. आणि आपण ट्रिक्स पण सांगितल्या होत्या, बेसिक पण सांगितलं होतं आणि अगदी डिटेलमध्ये सुद्धा गेलो होतो मराठीमध्ये. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शुद्ध शब्द अशुद्ध शब्द मध्ये याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. सीटीईटी मध्ये जे काही प्रश्न असतात, एक नाही, मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो बघा. सीटीईटी 2023 चा आलेला प्रश्न, म्हणजे तुम्हाला सीटीईटी मध्ये प्रश्न कसे येतात मराठीचे ते सुद्धा सांगतो बघा. एक प्रश्न असा आला गेल्या वर्षी की तुळस, एक शब्द दिलाय, तुळस शब्द दिलाय. ठीक आहे. 2023च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न हा. टीईटी सॉरी सीटीईटी, सीटीईटी 2024-23 ला नाही, सॉरी. तुळस हा शब्द काय आहे आणि पर्यायामध्ये उत्तर होतं. पर्यायामध्ये 4 ऑप्शन होते: नाम, सर्वनाम, नाम नाही, सॉरी, सामान्य नाम, सामान्य नाम, सर्वनाम, विशेष नाम, चौथा पर्याय होता भाववाचक नाम, भाववाचक नाम. आता इथे जर आपण बघितलं तर हे तुळस ज्याला आपण म्हणतो एक अशा प्रकारचा घटक आहे की ज्याला आपण वेगवेगळे जे काही वेल असतील किंवा जे काही झाडं असतील किंवा त्याच्यातला एक प्रकार ज्याला आपण म्हणतो. आता अनेकापैकी एक ज्याला आपण म्हणतो की अशा प्रकारचं कंटेंट आहे, कारण इथं सामान्य नाम तर येणार नाही. काय येणार नाही? कारण अनेक झाडांना मिळून झाड म्हणतो किंवा वनस्पतीला मग वनस्पती म्हणतो किंवा वेलीला वेली म्हणतो, त्याच्यापैकी एक आहे, अनेकापैकी एक आहे तुळस. ठीक आहे. पुण्याला आपण विशेष नाम म्हणतो. काय म्हणतो त्याला? विशेष नाम म्हणतो. आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला पाहायला मी तो कधी विचारलाय तर सीटीईटी 2024ला विचारलेला आहे का नाही. आता समजा मी जर असं म्हणलो नदी हे काय आहे, तर नदी हे सामान्य नाव आहे. अनेक नद्यांना मिळून नदी नाव दिलेले, नद्यांच्या जातीला नदी नाव दिले. याच्यामध्ये जर आपण म्हणलो यमुना, यमुना काय असणार आहे? यमुना विशेष नाम असणार आहे. तसंच अनेक वेलीला, अनेक झाडाला, अनेक वृक्षांना आहे ना वृक्ष नाव दिलेले, सामान्य नाम झालं. आहे ना, वेली सामान्य नाम झालं. पण त्या वृक्षापैकी, झाडापैकी एक म्हणजे काय आहे? तुळस, म्हणून त्याला काय म्हणायचं? विशेष नाम आहे. आलं लक्षात? आता सीटीईटी 2024 मध्येच एक प्रश्न आलेला बघा. म्हणजे मी तुम्हाला का सांगतोय काही क्वेश्चन्स, कारण टीईटी मध्ये सुद्धा जे प्रश्न येत होते, आलेले होते, त्याचं रिव्हिजन घेतलं होतं आपण. एक नाही, परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात त्याच्यावरती विश्लेषण घेतलं होतं. थोडंसं आणखी एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला, थोडंसं तुम्हाला वाटेल की सर काय म्हणजे कसं खरंच आहे काय, तर खरं आहे. सामाजिक शास्त्राचे आपण काही सेशन घेतले होते टीईटीच्या अगोदर 2-3 दिवस. तर मी तुम्हाला काही पॉइंट सांगितले होते की हे वाचा. ज्यांनी ज्यांनी शालेय लेवलचे किंवा सामाजिक शास्त्राचे पुस्तक वाचले त्यांना मार्क्स पडलेत आणि पुस्तकातलेच प्रश्न पडले. 5वी ते 10वीचे जे काही पुस्तक आहेत ना, इतिहास आहे, नागरिक शास्त्र आहे, भूगोल आहे, ऍज इट इज प्रश्न पडलेत. मी तुम्हाला म्हणलं होतं शिवकालीन इतिहास वाचा. बघा पेपर क्रमांक 1 मध्ये किती प्रश्न आले शिवकालीन इतिहासाचे. ज्यांनी ज्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरती सांगितलेल्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत त्यांना निश्चित स्कोर चांगला आलेला आहे. आणि नियमितपणे लेक्चर जॉईन झालं पाहिजे, नियमितपणे. ठीक आहे. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण नियमितपणे करतो, सातत्याने करतो आणि प्रॉपर करतो, त्यावेळेस यश आपल्याला निश्चित येतं. इथं काही आपल्याला यश म्हणजे बरेच जण कार्यरत शिक्षक आहेत, ठीक आहे, त्यांना ऑलरेडी यश मिळालेलं, त्यांना फक्त टिकवायचंय किंवा टीईटी कंपल्शन केलंय तर आपल्याला आपला जॉब जो आहे तो सेफ ठेवायचा, सेफ करायचा आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला सीईटी आणि टीईटी पास व्हायचे. तर ज्यांचा टीईटीचा स्कोर चांगला आलाय त्यांनी बऱ्याच जणांनी सांगितले की सगळ्यांचा स्कोर एवढा आलाय आहे ना, तुमचा सगळ्यांचा फायदा झाला आमच्या तुमच्या मार्गदर्शनाचा. काय मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही काय फार असे ज्याला आपण म्हणतो की फार एकदम तज्ञ किंवा असं नाही, पण तुम्हाला एक चांगला वे दाखवण्यासाठी, एक चांगला मार्ग दाखवण्यासाठी काय करायचंय टीईटी पास होण्यासाठी आणि सीटीईटी पास होण्यासाठी, आहे का नाही. कारण आता मी जर बघितलं तर राम सरांचा एवढा अभ्यास आहे, एवढं जर आपण बघितलं, सीटीईटी किती वेळेस पास झाले, टीईटी किती वेळेस पास झाले, टेट मध्ये काय स्कोर आहे बघा तुम्ही एकदा चेक करून.
2014चे टीईटी पास आहे मी. 2014ला टीईटी ज्यावेळेस नवीन आली होती, किती रेशो होता? 2%, 2.5% रिझल्ट टाकायचा टीईटीचा. आता थोडंसं वाढलंय, कारण तयारी प्रिपरेशन करणाऱ्यांनी संख्या वाढलेली नाही, कंपल्शन केलेलं असल्यामुळे बरेच जण टीईटी मध्ये आता आले, अभ्यास वाढलेला आहे. पण खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं, सुरुवातीला ज्यावेळेस टीईटी आणि सीटीटी आले होते नवीन नवीन शिक्षक पात्रतेसाठी, तर त्यावेळेसचा रेशो रिझल्टचा अगदी नगण्य होता. ओके सर, परमेश्वर मोसे सर, 2013चे टीईटी. ओके, अभिनंदन सर तुमचं. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की तुम्हाला प्रॉपर वेने जर जायचं असेल तर थोडस काही गोष्टी फॉलो करावं लागतील. अभ्यासामध्ये रुटीन असलं पाहिजे, नियमितपणे अभ्यास असला पाहिजे. मी तुम्हाला सांगू लागलो सीटीईटी 2024 मध्ये कसे प्रश्न विचारलेत किंवा सीटीईटी मध्ये येत आहे कसं प्रश्न, मराठीच्या क्वेश्चन सेट मध्ये सीटीईटी मध्ये कसा सिलेबस दिलेला असतो. मी परत एकदा सांगतो मित्रांनो, आपण जर बघितलं ना तर बघा, थोडस वर्णमाला आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल व्यवस्थित करून. आणि वर्णमाला माहिती तुम्हाला बरेच जणांना टीईटी मिशन मध्ये, मिशन टीईटी मध्ये मी इथं मुखपाठ करून घेत होतो, कारण प्रत्येक स्वरांवरती, व्यंजनांवरती, स्वरादी, वर्णमाला टॉपिक कव्हर झाल्याशिवाय मी पुढे जात नाही. याचं कारण काय? वर्णमाला टॉपिक झाला तर संधी टॉपिक समजतो. वर्णमाला टॉपिक पाठ केला, सगळे वर्ण पाठ असते. आता हा खरं तर 5वी-6वीचा आणि त्याच्याही खालच्या लेवलचा वर्णमाला, म्हणजे शाळेमध्ये लेकरू गेले की त्याला हे शिकवतात, आपण त्याला स्वर म्हणतो. ठीक आहे, के 5वीला 4थीला 5वीच्या खालचं म्हणतो मी. ठीक आहे, प्री प्रायमरी पासून सुद्धा आई लेकराला शिकवते आई म्हणायला, ते आपल्याला स्वरांमध्ये घ्यावं लागते, वर्णमालेमध्ये, व्यंजनांमध्ये के शिकवले जाते है ना. म्हणजे तेव्हा आपण नीट पाठ केलं नाही म्हणून आता आपल्याला पाठ करायची वेळ आली काय, अशा प्रकारचा प्रश्न खऱ्या अर्थानं पडतो. परंतु याला थोडस सिरियसली घेणं गरजेचं आहे. वर्णमाला पाठ नसेल तर संधी समजणार नाही, आणि संधी नाही समजली तर संधीवरचा प्रश्न त्या ठिकाणी आपला जाईल. संधीवरती प्रश्न आला होता आणि तो वर्गामध्ये म्हणजे आपल्या सेशन मध्ये घेतला होता, तो ऍज इट इज आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, अलंकारिक शब्दावरती मी म्हणलं होतं पाठ करा, म्हणी पाठ करा, एक समान अर्थाच्या म्हणी विचारल्या जातात. टीईटीचा क्रायटेरिया जो आहे सेम तसाच क्रायटेरिया सीटीईटीचा असतो. आणि परत एकदा रिवाइज करतो, कालचा एक स्टेटमेंट काल रेकॉर्ड झाला नव्हतं बहुतेक, ज्याचा कोणाचा काही प्रमाणामध्ये काही जण असतील की बाबा टीईटी मध्ये माझा स्कोर कमी यायला आहे, त्यांनी अजिबात चिंता करायची गरज नाही. सीटीईटी आता लगेच 1-1.5 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये सीटीईटी होणार आहे. 2 महिने पण आहे, 1.5 महिना ज्याला आपण म्हणतो, 1.5-2 महिने, 2 महिने सॉरी. तर त्या कालावधीमध्ये तुम्ही सीटीईटीचा अभ्यास करा. सीटीईटी टीईटी पेक्षाही सोपी असते, टीईटी पेक्षा सीटीईटी सोपी असते. परत एकदा वाक्य ऐका नाही, उडाकान ऐका नीट. सीटीईटी टीईटी पेक्षा सोपी असते. फक्त पेपर सोडवत असताना काठिण्य पातळी एवढी काही टीईटी सारखी, ज्याला आपण खूप हार्ड, म्हणजे टीईटी पण हार्ड नसते, सीटीईटी टीईटी सारखी असते, त्याच्यापेक्षा यावाना ज्याला आपण म्हणतो सोपी असते. फक्त आपल्याला करायचं काय, टेक्निकल अभ्यास, टेक्निकल ज्याला आपण म्हणतो म्हणजे फोकस करून अभ्यास करायचा विशिष्ट घटकावर. बघा मी टॉपिक सांगतो, तर संधी वर्णमाला झाल्यावर आपल्याला पाठ करावं लागेल, संधीचे नियम पाठ करावे लागतील, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, आणि मराठीत त्या म्हणजे ज्या काही पररूप संधी आणि पूर्वरूप संधी, विशेष संधी ज्याला आपण म्हणतो त्या पाठ करावं लागतील. संधी हा संस्कृत मधून मराठीमध्ये यायला घटक आहे. वर्णमाला अगदी पाठ करून घेऊ. वर्णमाला टॉपिक शिकवत असताना इथंच पाठवते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सेशन जॉईन करतात, वर्णमाला चालू असेल की जागेवर त्या ठिकाणी कव्हर होतो. कारण वर्णमाला टॉपिक वर समजा 3 दिवस टॉपिक चाललं तर 3 दिवस वर्णमाला आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते, आणि प्रत्येक वर्णावर स्ट्रेस देऊन आपण पाठ करतो. त्याच्यामुळे वर्णमाला आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यानंतर याच्या अगोदर ज्याला आपण भाषा आणि व्याकरण आहे का नाही, म्हणजे व्याकरण म्हणजे काय तर भाषेचं ज्याला आपण म्हणतो नियम, भाषेचे नियम सांगणारे शास्त्र, त्याला आपण व्याकरण म्हणतो आहे ना. जे काही ज्याला काय म्हणतो रूल्स भाषेचे जे काही असतात, ठीक आहे नाही. शब्दानुशासन म्हणजे व्याकरण, अशा प्रकारची महर्षी पतंजलीची ज्याला आपण म्हणतो व्याख्या, व्याकरणाची ज्याला आपण म्हणतो ती सांगितलेली. व्याकरण आणि भाषा वेगळं नाहीये, ते एकच आहे, एक रूप आहे. रूपक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की एकच देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर म्हणतो ना आपण, देह देवाचं मंदिर आहे आणि त्यातच आत्मा आपला परमेश्वर आहे. तसं व्याकरण आणि भाषा या दोन घटकांना वेगळं करता येत नाही, ते एकच आहेत, एक रूप आहेत.
नाही, ज्यावेळेस भाषा तयार झाली त्यावेळेस व्याकरण तयार झाले. जेव्हा व्याकरण म्हणजे व्याकरणाला भाषेची जोड दिलेली आहे नाही, किंवा भाषेला व्याकरणाची जोड दिली असं आपण म्हणूया. एक रुपये वेगळं वेगळं नाही, भाषा व्याकरणाशिवाय तयार होऊ शकत नाही. भाषा शिकत असताना नियमाने शिकावी लागते आणि म्हणून आपल्याला नियमानेच भाषा शिकायची, भाषेचं व्याकरण शिकायचे. आणि ही भाषा आणि या भाषेचं व्याकरण हे आपलं मातृभाषेचं व्याकरण आहे. मग या व्याकरणामध्ये तुम्हाला 30 पैकी 30 मार्क सुद्धा पडू शकतात, पडतात, काही जणांना पडलेले आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला सातत्याने या विषयाचा अभ्यास करावा लागेल. एकही दिवस थोडस थोडस समजून घ्या मी काय म्हणतोय वाक्य. बघा, एक वाक्य मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बरेच जण जॉईन आहेत एक नाही, 100 आउट ऑफ 100 ज्याला आपण म्हणतो, फुलफिल झाले आहेत आपली संख्या. सगळ्यात महत्वाचं एक वाक्य आहे का, एकही दिवस अभ्यासामध्ये मराठीच्या अभ्यासामध्ये खंड पाडायचा नाही. किती विषय करायचे कवर ते तुम्हाला माहिती आहे, किती वेळ अभ्यासाला द्यायचा आहे. आता जे इन सर्व्हिस आहेत त्यांनी थोडस ऑनलाईन सेशन आणि सकाळच्या काही 1-1.5 घंटा, ज्याला आपण 1-2 घंटे म्हणूया, किंवा दुपारचा एखादा घंटा, असे 4-5 घंटे तुम्ही रेग्युलर 2 महिने कंटिन्यू अभ्यास केला, इझिली सहज सोप्या पद्धतीने तुमचा सीटीईटीचा पेपर येणाऱ्या कालावधीमध्ये निघू शकतो, निघेलच. त्यासाठी तुम्हाला फक्त करायचं काय, तर मी तुम्हाला माझ्या विषयाबद्दल सांगतोय. सध्या आपण मराठी कव्हर करणार आहेत, ठीक आहे नाही. मराठीचा अभ्यास करताना एकही दिवस खंड पडू द्यायचा नाही. तुम्ही 1 तास करा, किंवा 1.25 घंटा करा, किंवा 1 तास करा, नुसतं ऑनलाईन सेशन करा, दररोज मन लावून सेशन करा. इथं जो कंटेंट आपण मराठीचा शिकवणार आहे, समजा वर्णमाला शिकवायला किंवा प्रयोग शिकवायला नाही, एवढी भीती वाटायची काही जणांना प्रयोगाची, किंवा भीती वाटते काय उपयोग प्रयोगामध्ये. आपल्याला माहिती आहे, करता क्रिया करणारा करता असतो, ज्याच्यावर क्रियावली तो कर्म असते नाही. क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतो. मग कर्ता कर्म क्रियापद यांचा खेळ म्हणजेच क्रियापद आहे ना. कर्त्यामुळे क्रियापद बदलायला तर कर्तव्य प्रयोग, कर्मामुळे क्रियापद बदलायला तर कर्मणी प्रयोग, दोघांमुळे क्रियापद बदलत नसेल तर भावी प्रयोग, आणि एकाच वाक्यामध्ये 2 प्रयोग छटा असतील तर संकर प्रयोग. काय अवघड प्रयोगामध्ये, ठीक नाही. म्हणजे तुम्हाला काही जणांना वाटत असेल की मास्तर प्रयोगाचं एवढं सोपं सांगायला, पण खरंच प्रयोग टॉपिक सोपा आहे. फिक्सने थोडस गेलं, अभ्यास बेसिक थोडा असेल तर प्रयोगासारखा टॉपिक सुद्धा फार म्हणजे इझिली आपल्याला समजायला लागतो. मला खरंच सांगा, काही जणांनी आता मिशन टीईटी मध्ये ज्यांनी लेक्चर केलं होतं त्यांनी सांगा की तुम्हाला मराठीचा निश्चितपणे फायदा झालाय की नाही. झालेले मला बऱ्याच जणांची रिप्लाय आले, राम सरना सुद्धा रिप्लाय आले. आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला फक्त एवढं शाश्वती देतोय की येणाऱ्या काळामध्ये ज्यांचा मागच्या काळात टीईटीचा रिझल्ट येऊ शकत नाही, किंवा थोडासा कॉन्फिडन्स लो झालाय, तर त्यांनी पुढच्या काळामध्ये सीटीईटी ज्याला आपण म्हणतो ती सीटीईटी पास होण्यासाठी निश्चित तयारीला लागा. फार कालावधी नाही. आणि विशेष म्हणजे आणखीन एक, आज जर कोणी नवीन जॉईन झालं असेल तर वर्षातून 2 वेळेस टीईटी होणार आहे. हो सर, खूप फायदा झाला. ओके, वर्षातून 2 वेळेस आता टीईटी होणार आहे. टीईटी सीटीईटीच्या धर्तीवर टीईटी 2 वेळेस होणार आहे मित्रांनो. त्यामुळे घाबरायची गरज नाही बिलकुलपणे, एक नाही येणार. आणि शिक्षक भरतीमध्ये आता आपण पाहतो या 2-3 वर्षांमध्ये भरपूर वॅकन्सी भरून घेतलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये अनेक शिक्षकांचे रिटायरमेंट्स आहेत, शिक्षक भरती होणारच आहे. आणि निश्चित ज्यांचं डीएड आहे, बीएड आहे, कार्यरत शिक्षक किंवा जे काही भावी शिक्षक आहेत त्यांनी सीटीटी आणि टीईटी साठी ज्याला आपण म्हणतो सिलेबस ओरिएंटेड ज्या काही नोट्स आहेत त्या थोड्याशा वाचण्याचा प्रयत्न करा, किंवा जे बुक्स आहेत, ठीक आहे नाही. आता पहिली गोष्ट, आज ऑनलाईन सेशन मधला पहिला तुकाराम 20 गुण. ओके सर, आजच्या सेशन मध्ये जे कोणी नवीन जॉईन झाले त्यांनी अभ्यास करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, टीईटी मध्ये तुम्हाला मोरा वाळुंबे सरांचं पुस्तक यूज करायचं. बुक्स कोणतं यूज करायचंय, मोरा वाळुंबे सरांचं बुक्स रेफर करायचं तुम्हाला. हे पुस्तक ज्याला समजले त्याला मराठी व्याकरण समजले, आणि ज्याला मराठी व्याकरण समजले त्याला हे पुस्तक समजतं. मोरा वाळुंबे सरांचं पुस्तक बाप माणूस मराठीतला, एक नाही, बाप माणूस मराठीतला हे पुस्तक सगळ्यांनी यूज करायचं, आहे का नाही. संदर्भासाठी, शब्दसंग्रहासाठी कोणतं पुस्तक यूज करायचे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु बेसिक कन्सेप्ट याच्यातल्या ज्याला समजल्या त्याला मराठी व्याकरणातले 100% ज्याला आपण म्हणतो कन्सेप्ट समजलं. ठीक आहे. आता टॉपिक कोणते असतात, वर्णमाला आहे, संधी आहे, याच्यामध्ये जोडाक्षर नावाचा एक टॉपिक असतो. जोडाक्षर, एक नाही, त्यात
परीक्षेमध्ये टीईटीच्या परीक्षेमध्ये आता पेपर फर्स्ट मध्ये प्रश्न विचारला होता 11 वर्ण काल घेतला होता आपण प्रश्न. ठीक आहे, ज्ञानचक्षु बरोबर आहे की ज्ञानचक्षुष होता ना? कमेंट करा. ज्ञानचक्षुष होता ना? वर्ण किती शब्दाची फोड करायला? कमेंट करा प्लीज. हो, तर त्याच्यामध्ये 11 वर्ण होते आणि मराठीसाठी वाळंबे आणि हिंदीसाठी कोणते? ठीक आहे ना. हिंदीचं जे काय आहे ते सर सांगतील. हिंदी काही सध्या मी नाही शिकवणार, परंतु मराठीचं सेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. मला सांगायचं काय होतं की वर्णमाला पाठ असेल तर संधी समजते, संधी समजत असेल तर जोडाक्षर ऑलरेडी समजलेलं असते. जोडाक्षर म्हणजे काय तर शब्दाची फोड करायची असते. त्याच्यामध्ये किती वर्ण आले आहे ना, वर्णांचे प्रकार आहेत, व्यंजन आहे, स्वर आहे, स्वरादी आहे, संयुक्त व्यंजन आहेत. चला पुढे जाऊया. वर्णमाला आहे, जोडाक्षर आहे, संधी आहे, सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे शब्दांच्या जाती. आणि हा टॉपिकचं नाव लिहित असताना सगळ्यांनी थोडस अजून सिरियसली पण एक वाक्य माझं आहे का, सीटीईटी मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न या टॉपिकवर येतात. सीटीईटी मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न या टॉपिकवर येतात. ऐक ना, मी सीटीईटीचा 2024चा पेपर जर आपण बघितला, थोडासा मी पाहिला, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला 100% शुअरली सांगतो, ज्याला शब्दाचं टॉपिक समजते त्याला 50% परीक्षेमध्ये मराठीचे मार्क्स फिक्स पडलेले आहेत. हा टॉपिक फार महत्वाचा आहे. बघा ना, याच्यामध्ये शब्दाचे 8 जाती, त्याचबरोबर अनेक घटक आहेत. आता उभयान्वयी अव्यय आपण ज्यावेळेस शिकतो, आहे की नाही, एक उदाहरण सांगतो बघा. उभयान्वयी अव्ययाचं 2024ला सीटीईटी मध्ये आलेला प्रश्न बघा. 5 किंवा 8 रुपये मला दे. आता थोडस पुढचं वाढवण्याची गरज नाही. असं वाक्य होतं 5 किंवा 8. तरी किंवा काय आहे नाही, किंवा काय आहे असा प्रश्न आला होता. किंवा काय आहे बघा ना, तर दोन एकाच जातीचे शब्द जोडणाऱ्या, दोन एकाच जातीचे शब्द जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? उभयान्वयी. उभयान्वयी अव्यय म्हणतो. ठीक आहे, उभयान्वयी अव्यय म्हणतो. राम आणि श्याम, राम आणि श्याम. किंवा 5 किंवा 8. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे ना हे. उभयान्वयी अव्यय आहे. दोन वाक्य जोडणाऱ्या किंवा एका जातीतले दोन शब्द जोडणाऱ्या अव्ययाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय, आहे की नाही. आणि याच्या आधारेच वाक्यांचे प्रकार पडतात. कसे? संयुक्त वाक्य कोणतं असते, मिश्र वाक्य कोणतं असते, एकाच टॉपिक मध्ये उभयान्वयी अव्ययामध्येच परत दुसरा एक कंटेंट आपला कव्हर होतो, वाक्यांचे प्रकार. सर 2 महिन्यात सीटीईटी सिलेबस आपल्याकडून कम्प्लीट केला जाईल का? अरे बिंदास होते, बिंदास. 2 महिने नाही, आपल्याला 40 लेक्चर मध्ये मराठीचा सिलेबस ओके होऊन जातो. काहीच काळजी करू नका तुम्ही. मराठीचा होतो आणि बाकी विषयांचा सुद्धा होतो. आणि मिशन टीईटी मध्ये आपण बघा ना, म्हणजे जवळपास सिलेबस आपण जवळपास नाही 99.99% मराठीचा सिलेबस कम्प्लीट केला होता. आता शब्दसंग्रह तर तुम्हाला म्हणलं होतं, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द तुम्हाला वाचावे लागतील ना, बरोबर आहे की नाही. विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पाठ करावे लागतील, एकाच अर्थाचे शब्द तुम्हाला पाठ करावे लागतील. ठीक आहे, काही काळजी करून सिलेबस कम्प्लीट होतो. सिलेबस कम्प्लीट होतो. आजचा डेमो लेक्चर मध्ये मी तुम्हाला एवढंच वही देतोय. द्वितीय भाषामध्ये काय फरक? सूर्यवंशी पीएस सर असतील किंवा मॅडम असतील मला माहित नाही कोण, पण माझ्यानंतर जे सेशन आहे ना ते राम सरांचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा हा डाऊट जो आहे तो अजून तुम्ही सरांकडे कमेंट मध्ये टाका, ते तुम्हाला कव्हर करतो. तुम्हाला माझा आजच्या सेशन मधला एकच मुद्दा आहे, मी मराठी व्याकरण शिकविणार आहे आणि मराठी व्याकरणामध्ये काय शिकवणार आहे, काय असणार आहे सेशन मध्ये पुढच्या, कशा पद्धतीने आपल्या पुढे जायचे ते सांगतोय. मी तुम्हाला सिलेबस सांगू लागलो. वर्णमाला, जोडाक्षर, संधी, शब्द जाती, शब्द जातीमध्ये 8 जाती असतील, एक नाही, प्रयोग आहे, अलंकार आहे, समास आहे, वृत्तांचा काय भाग आहे. शेवटी आपण वृत्त घेतलं होतं, मला वाटतं वसंत आली का वृत्त आलं होतं वाटतं ना परीक्षेमध्ये. वृत्तांच्या अक्षरांची संख्या किती असते, लघु, गुरु, गुरु किंवा गुरु,
लघुगुरु ज्याला आपण म्हणतो, मात्रा ज्या असतात त्याच्यावरती आधारित जे काही वृत्त आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो टीईटीला. तर तो सुद्धा आपण घेतला होता. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर मराठीमध्ये आपल्याला शब्दसिद्धी आहे, नवरस ज्याला आपण म्हणतो, नवरस घेतले होते आपण. त्याच्यानंतर आपल्याला व्याकरणीय दृष्ट्या चुकीचा शब्द कोणता आहे त्याच्यावरती कम्प्लीट तो पॉईंट कव्हर करावा लागेल. त्याचबरोबर आणखीन एक आपण पॉईंट घेतला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं उपसर्गघटित शब्द कोणते असतात आणि प्रत्ययघटित शब्द कोणते असतात, ठीक आहे, ज्याला आपण साधित शब्द म्हणतो, शब्द कसा तयार झाला. ठीक आहे, धरणी शब्द आला होता ओके पेपर 2 मध्ये. तर या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत पुढच्या कालावधीमध्ये. त्यामुळे बिनधास्त राहा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीटीटीचा फॉर्म भरा. सीटीटीचा फॉर्म ज्याला आपण म्हणतो लवकरच चालू होणार आहे भरायला, आणि त्याच्या माध्यमातून आपण कसा सीटीटीचा पेपर आपल्याला क्रॅक करता येईल या दृष्टिकोनातून आपण लाईव्ह सेशन मध्ये आणि जे काही स्टडी मटेरियल असेल किंवा जे काही गोष्टी आपल्याला या प्लॅटफॉर्म मध्ये अवेलेबल होतील त्या दर्जेदार असतील त्या कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या टीईटी आणि सीटीईटीच्या बाबतीमध्ये जर काही दुसरे आणखीन काही डाऊट असतील तर डाऊट सेशन आणि तुमच्याशी चर्चा या दोन्ही गोष्टी तुम्हाला माझ्या नंतरच्या सेशनमध्ये राम सर कव्हर करणार आहेत. तुम्ही त्यांना डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, थांबायचं. आपण डायरेक्ट उद्या सिलेबस म्हणजे मी उद्या मला वाटतं भाषा आणि व्याकरण त्याच्यावरती क्वेश्चन घेऊया आणि भाषेचं महत्व आणि भाषेसंबंधी जेवढे काही पॉईंट आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा याच्याशी संबंधित काही पॉईंट असतील किंवा भारतात 2 गट जे भाषेचे त्याच्यावरती प्रश्न असतील, संविधानिकरित्या भाषेला काय महत्व आहे ते घेणार आहे आणि भाषेची व्याख्या असेल किंवा भाषेचे कौशल्य तर मी सांगितले. त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर लिपी आहे, लिपीच्या पुढे जर आपण बघितलं तर मग वर्ण आणि वर्णांचे प्रकार आणि त्याच्यानंतर पुन्हा जोडाक्षर संधी असा आपला भाषेचा प्रवास मराठीचा पुढे चालणार आहे. ठीक आहे, सर आहेत का ऑनलाईन? सर असतील तर सर